नमस्कार मित्रांनो, मी सुमित आराधना ग्लोबल सर्व्हिसेसकडून आपले मनपूर्वक स्वागत करतो. जर तुम्ही CSC रजिस्ट्रेशन, व्हिडिओ KYC आणि फेस ऑथेंटिकेशन यशस्वीरित्या पूर्ण केली असेल, तर आता एकच प्रश्न प्रत्येकाला पडतो. माझा CSC ID तयार झाला आहे का, की अजून व्हेरिफिकेशनमध्ये आहे? तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने CSC ID स्टेटस कसा तपासायचा ते पाहूया. सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ऑफिशियल लिंक ओपन करा. त्या वेबसाईट उघडल्यानंतर होमवर क्लिक करा. नंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करून टर्म्स आणि कंडिशन्सच्या टिक बॉक्सवर क्लिक करा आणि गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा TEC नंबर टाकायचा आहे. TEC नंबर टाकल्यानंतर स्क्रीनवर लाल रंगामध्ये ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर दिसेल. आता हा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर कॉपी करून ठेवा आणि लगेच यानंतर खालच्या लाईनमध्ये असलेल्या क्लिक हिअर यावर क्लिक करा. आता नवीन पेज ओपन होईल. येथे जो आपण कॉपी केलेला ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आहे तो पेस्ट करा आणि आपला TEC रजिस्ट्रेशन करताना वापरलेला ईमेल ID टाका आणि योग्य कॅप्चा भरा. कॅप्चा भरून झाल्यावर खालील टिक बॉक्सवर टिक करा आणि शेवटी सबमिटवर क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्टेटस समजून घेणे. जर ID जनरेटेड दिसत असेल, जर सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ग्रीन कलरमध्ये ID जनरेटेड असा संदेश दिसला, तर याचा अर्थ तुमचा CSC ID यशस्वीरित्या तयार झाला आहे. तुमच्या ईमेलवर CSC कडून कन्फर्मेशन मेल देखील आलेला असेल. तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणेच ईमेल प्राप्त झाल्यास समजा तुमचा CSC ID तयार झाला आहे. आता जर सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे प्लीज ट्राय अगेन असा संदेश दिसत असेल, तर घाबरण्याची गरज नाही. बहुतेक वेळा याचा अर्थ तुमचा अर्ज अजून CSC कंपनीकडे व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये आहे. म्हणजेच तुमचा CSC ID अजून तयार झालेला नाही. काही दिवसांनी पुन्हा स्टेटस चेक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही तुमचे स्टेटस, तुमचा TEC नंबर सांगून जाणून घेऊ शकता. यानंतर जर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे री-रजिस्टर असा पर्याय दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज आता पुढे प्रोसेस होऊ शकत नाही. कारण काही तांत्रिक अडचणी किंवा काही माहिती चुकीची दिल्याने आपली प्रोसेस पुढे गेली नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला CSC रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागेल. आणि जर तुम्ही CSC रजिस्ट्रेशन आमच्याकडून म्हणजेच आराधना ग्लोबल सर्व्हिसेसकडून केलेली असेल, तर तुम्ही दिलेल्या फीसमध्येच तुमची प्रक्रिया आम्ही परत करून देऊ. यासाठी परत तुमच्याकडून कोणतेही एक्सेट्रा पैसे चार्ज करण्यात येणार नाहीत. आणि सर्वात शेवटी म्हणजे तुमचे स्टेटस तुम्हाला ॲप्लिकेशन नॉट फाउंड दिसत. म्हणजेच जर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ॲप्लिकेशन नॉट फाउंड असा संदेश दिसत असेल, तर घाबरू नका. हा प्रॉब्लेम अनेकदा टेक्निकल कारणांमुळे येतो. अशावेळी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या CSC कस्टमर केअरवर संपर्क साधा. त्यांना तुमचा TEC नंबर द्या. ते त्यांच्या सिस्टीममधून तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस तपासून तुम्हाला योग्य माहिती देतील. आणि जर सबमिटवरती क्लिक केल्यावर कॅप्चा सतत बदलत असेल आणि स्टेटस काहीच दाखवत नसेल, तर पेज रिफ्रेश करून घ्या आणि हीच प्रोसेस परत करा. पण तरीही होत नसेल, तर कस्टमर केअरसोबत संपर्क करा आणि अगोदर सांगितल्यानुसार नंबर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या CSC IDचा स्टेटस अगदी काही मिनिटात तपासू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि CSC, TEC तसेच डिजिटल सेवा संदर्भातील अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आराधना ग्लोबल सर्व्हिसेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.